काही रेसिपी बनवायला ना खूप जास्त वेळ लागतो, पण त्यांची चवसुद्धा लागत नाही आणि काहीतरी वेगळं पण पाहिजे असतं. तर अशा वेळी ना तुम्ही अशा प्रकारचा छान असा हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी अगदी 10 मिनिटामध्ये मशरूम मसाला तयार करू शकतात. खूप जास्त वेळ लागत नाही, खूप वाटणांची पण गरज नाही, खूप मसाल्यांची सुद्धा गरज नाही. अगदी कमीत कमी वेळेमध्ये छान असा मशरूम मसाला तयार होतो. आणि त्यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वेसुद्धा असतात. त्यामुळे हेल्दी तर आहेच. कारण की यामध्ये असतात व्हिटॅमिन डी, बी जीवनसत्व आणि मिनरल्सचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. तर मी इथं जवळपास 180 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत. तर हे जास्त एवढे काही फ्रेश नव्हते. जर तुमच्याकडे भरपूर जास्त प्रमाणात फ्रेश जर मशरूम भेटले ना, तर शक्यतो त्यांचाच वापर करा. कारण की त्यांची चव यासुद्धा पेक्षाही सुद्धा खूप छान लागेल आणि अशी खूप जास्त माती वगैरे सुद्धा होती आणि हे जे आहेत ना मशरूम हे थोडेसे फ्रेश नव्हते. त्यामुळे मग यांना गरम पाण्यातून जर काढलं असतं ना, तर आणखी अजून सॉफ्ट झाले असते. म्हणून मग मी एक-एक करून सर्व मशरूम नळाखाली छान स्वच्छ धुवून घेतले. म्हणजे संपूर्ण माती त्यांची निघून जाईल. आणि त्यानंतर मग यावरती ना ही जी साल असते ना, तर ती आपल्याला काढायची आहे. जर मशरूम फ्रेश असले तर यांच्यावरची साल वगैरे काढण्याची अजिबात गरज पडत नाही. पण हे फ्रेश नव्हते, थोडेसे असे पिवळसर दिसत होते. त्यामुळे मग मी यावरची संपूर्ण साल जी आहे तर ती काढून घेतली. तर खालच्या साईडने ना साल जर काढलं ना, तर अगदी सोपं पडतं. म्हणजे संपूर्ण जे साल आहे ना, तर ते अगदी इझिली निघतं. आणि जर आणखी पटापट काढायचे असतील, तर एक थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे मशरूम एक 2 ते 3 मिनिट छान भिजवून ठेवा. अगदी सहज आणखी यापेक्षाही पटकन असे मशरूमचे साल निघून जातील. तर आता इथे मी सगळे मशरूम सेम प्रकारे सोलून घेते. सगळे मशरूम मी सोलून घेतलेले आहेत. तर आता इथे आपण याला कट करणार आहोत. तर आता आपल्याला कशाप्रकारे मशरूमचे पीस हवे आहेत ना, तर तशा प्रकारे आपण कट करून घेऊयात. जर इथे ना मी जर खूप जास्त मोठा मशरूम आहे ना, तर त्याचे 4 तुकडे केलेले आहेत आणि जर छोटा असेल तर त्याचे 2च तुकडे केलेले आहेत. तर अशा प्रकारे मी आता संपूर्ण मशरूम छान असे कट करून घेते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की खालचं देठ थोडंसं कडकसर आहे, तर ते मग काढून टाका, कारण की ते भाजीमध्ये शिजत नाही. तर आता सेम प्रोसेसने मी इथं संपूर्ण मशरूम कट करून घेतलेले आहेत. आता आपण ते एका बाउलमध्ये टाकून घेऊ, कारण की आपल्याला यांना करायचं आहे मॅगिनेट. तर इथं मी मॅगिनेशनसाठी यामध्ये टाकणार आहे मसाला, जो आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो तो. जर तुम्हाला वेगळा चिकन मसाला, मटण मसाला, कुठलाही मसाला जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. इथं मी थोडीशी हळद आणि 1 चमचा धना पावडर आणि अगदी थोडंसं मीठ यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे छान टॉस करून घ्यायचं आहे. हे टॉस केल्यानंतर ना एवढं काही छान असं मिक्स होत नव्हतं. त्यामुळे मग मी हाताने ना थोडंसं आणखी याला मिक्स करून घेतलं. जेणेकरून सगळ्या मशरूमला छान असा मसाला जो आहे ना, तर तो लागेल. जर तुम्हाला इथं जास्तच थोडंसं ड्राय वाटत असेल ना, तर अगदी थोडंसं म्हणजेच 1 चमचा, 1 टेबलस्पून तुम्ही तेलाचा वापर या ठिकाणी करू शकतात. म्हणजे नुसतं टॉस जरी केलं ना, तरी छान मशरूम कोट होतील. तर इथं ना एकदम बारीक असा चॉप करून घेतलेला आहे मी कांदा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि इथं आलं मी असं बारीक कट करून घेतलं आहे. आणि सोबतच टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. तर आता सगळ्यात आधी ना मी इथं आलं लसूण छान असं बारीक करून घेते आणि त्यानंतर मग त्याचमध्ये आपण टोमॅटो जो आहे ना, तर त्याची प्युरी करणार आहोत. तर मी इथं मिक्सरमधून छान असं आलं आणि लसूण छान बारीक करून घेतलं आणि त्यामध्येच मी आता टोमॅटो टाकून घेते. तर आता पाणी न टाकता आपल्याला छान असं हे वाटून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल, की आलं लसूण पण व्यवस्थित छान बारीक होतं आणि टोमॅटोसुद्धा छान बारीक होतात. तर आता इथं आपण जे मॅगिनेशन करून घेतलेलं होतं ना, तर त्याला आपण छान असं थोडंसं 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेणार आहोत. तर इथं ना मी 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये तेल छान गरम झालं, की आपण जे मॅगिनेट केलेलं मशरूम होतं ना, तर ते संपूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनिट किंवा 3 ते 4 मिनिट यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथं ना आता बघू शकता किती छान असे सगळे कोट व्यवस्थित झालेले आहेत मशरूम. तर आता हे मशरूम आहे ना जवळपास 3 ते 4 मिनिट छान फ्राय करून घेणार आहे. त्यामुळे मग मी हे बाजूच्या गॅसवरती छान अशी शिफ्ट करून घेते. म्हणजेच काय होईल, की इकडे आपला मसालासुद्धा तयार होईल आणि त्यानंतर मग आपण ते मशरूम लगेचच त्यामध्ये घालू शकतो. तर इथं आता मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळपास 2 पळ्या तेल मी टाकून घेणार आहे.
तर ऑलरेडी आपण आहे ना मशरूमसाठी तेल जे आहे तर ते फ्राय करताना त्यामध्ये टाकलं होतं. त्यामुळे मग यामध्ये मी फक्त 2 चमचे तेलाचाच वापर करणार आहे. आणि तेल छान गरम होते तोपर्यंत एका साईडला ते सुद्धा आपल्याला छान असे मधून-मधून परतवून घ्यायचे. तेल छान गरम झालं की पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी छान अशी फुलू द्यायची. आणि साईडला ना मधून-मधून आपल्याला जे मशरूम आपण ठेवलेले आहेत साईडच्या गॅसवरती तर ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे. तर इथं 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. तर मी आता गॅसची फ्लेम बंद केली आणि ते साईडला ठेवून दिलेत. आता इथं जिरं मोहरीसुद्धा आपली छान अशी फुलली. तर आपण जो कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला होता, तर तो यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिट आपण हे जे छान आहे ना, तर हे परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण जो टोमॅटो, आलं लसूणची जी पेस्ट आपण छान बारीक प्युरी करून घेतलेली होती ना, तर ती संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायची. आणि मिक्सरच्या जारमध्ये ना थोडंसं टोमॅटोची प्युरी लागलेली होती, तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि छान शेक करून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलं. आता आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिट हे छान असं परतवून घ्यायचं आहे. म्हणजेच आजूबाजूने छान तेल सुटायला लागलं, की मग आपण त्यामध्ये ना खडे मसाले टाकणार आहोत. पण त्याआधी आपल्याला जेवढं मशरूमच्या भाजीसाठी मीठ लागणार आहे ना, तर तेवढं आपण त्यामध्ये टाकून घेऊ. म्हणजे आपल्याला कशाप्रकारे कन्सिस्टन्सीची भाजी हवी आहे तर त्यानुसार मीठ घाला. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की ऑलरेडी आपण मशरूममध्ये सुद्धा मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं, तर त्यामुळे त्याचा विचार करूनच त्यामध्ये घाला. तर 3 ते 4 मिनिटानंतर छान असं टोमॅटो वगैरे परतलं गेलं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि जो आपण घरगुती मसाला वापरतो, तर तो तुमच्या चवीनुसार यामध्ये तुम्ही घालून घ्या. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपण हे छान असं परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण ठेवणार आहोत झाकण. तर हे आला ना आणखी आपल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे. तर ह्या स्टेजला जर तुम्हाला असं वाटत असेल, की मसाले थोडेसे खाली चिटकत आहेत काही, तर मग तुम्ही काय करायचं, की त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. खूप जास्त घालायचं नाही. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान परतवून घ्यायचं झाकण ठेवून. तर 2 ते 3 मिनिटानंतर परत मी झाकण उघडलं आणि परत व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं. तर असं जवळपास 6 ते 7 मिनिट छान असा मसाला जो आहे आपल्याला, तर तो तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. असं केल्याने काय होतं, मसालासुद्धा पटकन छान असं ग्रेव्ही तयार होते आणि चवीलासुद्धा छान लागतो आणि बघू शकता किती आजूबाजूने छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता हे फक्त 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचं आणि तुम्हाला जर पळीने थोडंसं आणखी असं बारीक करायचं असेल ना, तर आणखी असं थोडंसं बारीक केलं तरीसुद्धा चालतं. तर आता इथं जे आपण मशरूम व्यवस्थित छान तेलामध्ये फ्राय करून घेतले होते, तर ते संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे. आणि आणखी थोडंसं पाणी मी त्या पॅनमध्ये घेतलं आणि थोडंसं गोल फिरवून घेतलं, जेणेकरून ते तेल वगैरे लागलेलं असेल, तर ते सुद्धा निघून जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कशी भाजी हवी आहे, खूप जास्त घट्ट, पातळ, तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. तर इथं ना मला खूप जास्त काही पातळ भाजी नको होती. यामध्ये ना मी अगदी थोडंसं आणखी वरतून पाणी टाकलं. बस एवढीच मला कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी होती. आणि हे मशरूम जे आहेत ना, तर ते खूप जास्त काही शिजावे लागत नाही. कारण ऑलरेडी आपण त्यांना 3 ते 4 मिनिट छान असे साईडला परतवून घेतलेले होते, त्यामुळे ते लगेचच शिजतात. तर आता एक झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं याची छान अशी एक वाफ काढायची आहे. तर या ठिकाणी ना आपले छान असे मशरूम संपूर्ण शिजलेले असतात आणि बघू शकता तेल किती छान आलेलं आहे भाजीवरती. तर हे मशरूमची जी भाजी आहे ना, तर ही नॉनव्हेजपेक्षा म्हणजे ज्या प्रकारे नॉनव्हेजची टेस्ट लागते ना, तर तशीच लागते. तसं बघायला गेलं तर हे संपूर्ण व्हेज आहेत मशरूम. त्यामुळे मग आपण हे प्रोटीन, व्हिटॅमिनसाठी खाऊच शकतो. आणि त्यानंतर यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. तर माझ्याकडे भरपूर कोथिंबीर होती, त्यामुळे मी भरपूर टाकले. जर तुमच्याकडे थोडीच असेल, तर त्यामध्ये आणखी थोडीशी कसुरी मेथी वगैरे घाला आणि गॅसची फ्लेम बंद करा. चला तर मग या ठिकाणी आपलं मस्त असा घरच्या घरी फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये मशरूम मसाला तयार झालेला आहे. तर हा भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि चपातीसोबत खायला तर छानच लागतो. तुम्हीसुद्धा एकदा माझ्या पद्धतीने हा मशरूम मसाला तयार करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.